डोळ्यात पाणी नाही माझ्या, पण भावूक झालोय मी. नाही सर, आज घ्यायला नाही, काही द्यायला आलो. कारण देव हाऊस नाही गरज पुरवतो. तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली सर. फार थोडी कामं अशी असतात की ज्याने आपल्याला खूप समाधान प्राप्त होतं. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. तरच आपण संधीची समानता आणू शकू. आणि म्हणून हेच तत्व स्वीकारून आपण एक समांतर आरक्षणाची या ठिकाणी व्यवस्था केली आणि 1% हे आरक्षण दिलं. तेव्हा इतका चांगला परिणाम त्याचा होऊ शकतो. मनोज दादा खरे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, ऍक्च्युली काल एका मुलाचा फोन आला होता. ते म्हणते आम्ही काकांना भेटणार आहोत. मी म्हणलं अरे काका नाही, मुख्यमंत्री आहे. अरे ते म्हणतात आपल्यासाठी एवढं सगळं काही करतात तर ते आपले नातेवाईकच आहेत ना. हां, कारण जो एक काका, एक मामा, एक वडील करू शकत नाही, वडील तर नाहीत आयुष्यात, पण जी व्यक्ती आपल्यासाठी एवढा सगळा मोठा निर्णय घेऊ शकतो, मी खरं तर आभार व्यक्त करणार नाही सर. मागे एका हॉटेलला मी जेवायला गेल्यावरती एक अनाथ मुलगा होता आणि मी जिथे कुठे गेल्यावरती त्याला विचारतो कुठे राहतो, काय करतो, काय काम करतो, आणि तो वयाने थोडासा मोठा होता. म्हटलं अरे आरक्षण आहे. तो बोला दादा माझं वय संपलंय, आता मी काही करू शकत नाही. जो ग्रॅज्युएट मुलगा एका हॉटेलला वेटर म्हणून काम करत होता आणि आजही आपल्यामध्ये जी मुलं बसली आहेत, कोणी हॉटेलला वेटर म्हणून काम करायचं, कोणी सर्व्हिस सेंटरला काम करायचं, कोणी गाड्या धुण्याचं काम करायचं, वेगवेगळ्या मल्टिपल ठिकाणी ही छोटी छोटी कामं करत होती. पण ज्या वेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस ह्या मुलांच्या आयुष्यात एक वेगळा आनंद आला. आणि ज्या आयुष्याची शाश्वती नाही, ग्रॅज्युएशन झालं, 12वी झाली की आता याच्या पुढे आपल्याला करिअर नाही, कारण शिक्षण घेऊ शकत नाही, 3-3.5 लाख रुपये फीस, परत रिझर्वेशन नाही, त्यामुळे आता आमच्या आयुष्याची शाश्वतीच नाही, असे सगळे विद्यार्थी इथे आहेत. पण आपल्या एका माणुसकीच्या आणि संवेदनशील निर्णयामुळे आज जी मुलं हॉटेलला वेटर म्हणून काम करायची, जी मुलं सर्व्हिस सेंटरला काम करायची, काही मुलं तर अक्षरशः स्टेशनला झोपून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे काही जणांना कसं, अरे मी एवढी मेहनत केली आहे पण माझ्या हातात काहीच मिळालं नाही, अरे मी एवढी धावपळ केली पण माझ्या हातात काहीच मिळालं नाही. आता ती प्रश्न मुलांपुढे नाहीत आणि ती आपण सगळ्यात मोठी शाश्वती दिली आहे. मी आभार म्हणणार नाही, कारण वडिलांना कधी आभार कोणता पोरगा व्यक्त करत नाही, त्यामुळे मला आभार नाही. पण आपण दिलेल्या मार्गदर्शनात एक गोष्ट लक्षात आली की आपण जिथून आलोय आपल्याला तो रस्ता विसरायचा नाही. आणि एखादा रस्त्यात दगड आला तर तो दगड उचलून बाजूला ठेवलं तर मागचा व्यक्ती तो अडखळून पडणार नाही. त्याच्यामुळे यानंतर जी अनाथ मुलं येतील त्या मुलाला मेरिटमुळे प्रॉब्लेम नाही, त्याला आरक्षणाची गरजच नाही पडली पाहिजे. तो एवढा क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि तेवढ्या दमदारपणे त्याने स्वतःचा रिझल्ट आणला पाहिजे. अपंग असेल तर काही हरकत नाही, पण आज आपण अपंग नाही आहेत, आपल्याला एज्युकेशन कम्प्लीट मिळतंय, कम्प्लीट फ्री मिळतंय, राहण्याची सोय, खाण्याची सोय बाबा करतात. या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत आणि आज तुम्ही आम्हाला शाश्वत केलं एवढ्या वर्षामध्ये. आज आम्ही या समूहातर्फे मी आपल्याला शाश्वत करू इच्छितो की या पुढचे विद्यार्थी आपल्याला मेरिटमध्ये मिळतील, हे शाश्वत करू इच्छितो. आणि त्यासोबतच काही मुलांशी वगैरे बोलणं झालं. मी, अभय, बाबा आम्ही सगळे प्लॅनिंग करत होतो की 50 जणांनाच का आम्हाला भेटायचंय. आम्ही म्हणलं की साहेबांचा हा वर्षपूर्तीचा कार्यक्रमही आहे त्या दिवशी आणि खूप गर्दी झाली, खूप गोंधळ झाला तर सगळ्यांना इंटरॅक्ट करता येणार नाही. मग एकाने बोलला की आम्हाला साहेबांना आणि मोदीजींना भेटायचंय. तर मी म्हणलं की बाबा आपण बोलून बघूया. तर मुलांची एक इच्छा आहे की एकतर आपल्या समवेत मुलांना आपण एवढ्या 900 मुलांना एकत्र आणणं सध्याच्या याच्यात शक्य नव्हतं, पण तेवढ्या सर्व मुलांची इच्छा आहे की आपण त्यांना वेळ द्यावा आणि एक जमलंच तर दिल्लीला मोदी साहेबांची भेट करून द्यावी. आपण एवढा वेळ दिलात, मुलांच्या चेहऱ्यावरची वेगळा आनंद आहे. 2-3 दिवसापासून सतत फोनवर फोन चालू होते, काय करायचं, कुठे जायचं, कसं यायचं, आणि ती
म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याला भेटणं म्हणजे ते त्या क्लासचा व्यक्ती असायला पाहिजे. पण आज आमची मुलं या क्लासपासनं या क्लासपर्यंत पोहोचलेत आणि त्याच क्वालिटीनं आज आपल्याला इथं भेटायला आलेत. आपण वेळ दिलात, एवढा छान बहारदार कार्यक्रम झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार.